हॅलो एव्हरीवन, आज आपण आपला सेकंड टॉपिक पाहणार आहोत ज्याचं नाव आहे स्पीच. तर हा 9वी 10वी आणि 11वी 12वीला सुद्धा आहे. हा तुम्हाला 5 मार्क्सला येतो. ठीक आहे. रायटिंग स्किलमधला सगळ्यात सोपी आणि समजणारा टॉपिक म्हणजे स्पीच, आणि वेळसुद्धा आपल्याला खूप कमी लागतो याला. याचा एक फिक्स फॉर्मॅट आहे. या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला हा लिहावा लागतो. ठीक आहे. जर आपल्याकडे ओळी वगैरे असल्या तर काय होईल, लिहायला आपल्याला सोपी जाईल. मधात काहीतरी फक्त फील करायचं आहे. ते कसं, तो फॉर्मॅट कसा, ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहू. ठीक आहे. तर फॉर्मॅटमध्ये अगोदर जोही काही टॉपिक असेल तो तुम्हाला इथं लिहायचा असेल, म्हणजे तुमचं टायटल. ठीक आहे. त्यानंतर गुड मॉर्निंग एव्हरीवन, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स अँड ऑल माय डिअर फ्रेंड्स. म्हणजे सुरुवात करताना कशी सुरुवात पाहिजे ती इथं दिलेली आहे. कारण ऑब्व्हियसली जाऊन तुम्ही एकदम स्टेजवर गेल्यानंतर स्पीच देणार नाही. तुम्हाला इंट्रोडक्शन काहीतरी द्यावं लागेल. पुढे बघा, आय एम हिअर टू एक्सप्रेस माय व्ह्यूज ऑन द टॉपिक. मग जोही काही टॉपिक असेल तो इथं लिहा. म्हणजे तुम्ही सांगत आहात की मी इथं आलेलो आहे या टॉपिकवर बोलण्यासाठी. फर्स्ट, आय वुड लाईक टू थँक द ऑर्गनायझर गिविंग मी ॲन अपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस माय व्ह्यूज इन फ्रंट ऑफ यू. तर तुम्ही ऑर्गनायझरला धन्यवाद देत आहात की तुम्ही मला संधी दिली इथं बोलण्याची. बस इथपर्यंत सांगितल्यानंतर जोही काही टॉपिक असेल तुम्हाला तो इथं 10 ते 15 ओळीत लिहायचा आहे. जेवढं तुम्हाला लिहिता येईल, जेवढा तुमच्याकडे वेळ असेल तो टॉपिक इथं लिहून काढा. ओके. जसं की सेव्ह अर्थ हा जर टॉपिक आला तर तुम्ही अर्थबद्दल सर्व काही माहिती लिहू शकता. जसं की पोल्युशन खूप वाढलं आहे, झाडं कट होत आहेत, झाडं लावायला पाहिजे, पाणी पडेल, पाऊस पडेल, हे सर्व काही तुम्ही इथं ॲड करू शकता. लास्टला जाताना एंडिंग करायची आहे. ठीक आहे. प्रॉपर एंडिंगला सुद्धा मार्क्स आहेत. मग एंडिंग कशी करता, पॅसेज लिहिल्यानंतर एक ओळ सोडून आय हॅव पुट माय व्ह्यूज इन फ्रंट ऑफ यू. मी माझे सर्व मतं तुमच्यासमोर मांडलेले आहेत. आय होप यू ऑल अंडरस्टूड इट. तुम्ही हे समजलं असेल अशी मी आशा ठेवतो. आय थँक टू द ऑडियन्स हू लिसन मी केअरफुली. तर तुम्ही ऑडियन्सला धन्यवाद देत आहात की त्यांनी तुम्हाला काळजीपूर्वक ऐकलं. तर असं लिहिल्यानंतर एक ओळ सोडून तुम्हाला खाली लिहायचं आहे थँक्यू, आणि प्रॉपर अशी एंडिंग करायची आहे. टायटल दिल्यानंतर त्या टायटलचे जे फर्स्ट लेटर असतील ते काय घ्या, कॅपिटल घ्या. त्याच्या खाली अंडरलाईन करा. ठीक आहे. त्यानंतर इथं कॉमा घेऊन पहिले अक्षर जे कॅपिटल लागतील ते कॅपिटल घ्या. यामुळे तुमचं जे प्रेझेंटेशन असते ते एकदम व्यवस्थित दिसेल आणि चेकरला मार्क द्यायला रस्ता मिळेल. ठीक आहे. अदरवाईज काय, कोणी कोणी डायरेक्ट फक्त असं लिहून टाकते ज्याला मार्क्स मिळत नाहीत. तर आय होप तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. कोणताही टॉपिक घेऊन तुम्ही या पद्धतीने तो सोडून पहा. ठीक आहे. याचा जर स्क्रीनशॉट किंवा तुम्हाला वहीत नोट्स बनवायचे असतील तर बनवून घ्या. ओके. एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवत आहे. ठीक आहे. ते पाहून घ्या तुम्ही. तर हे स्पीच लिहिलेलं आहे, फिट बॉडी हॅपी इंडिया. तर अशी स्टार्टिंग करून तुम्हाला हा पॅसेज स्वतः लिहायचा आहे. ओके. एवढा लिहिल्यानंतर ही एंडिंग आणि खाली थँक्यू. तर अशा प्रॉपर पद्धतीने लिहिल्यानंतर तुम्हाला मार्क्स नक्कीच मिळतील. आय होप तुम्हालाही समजलं असेल. थँक्यू. सी यू सून.